काँग्रेसची कुठली फसवणूक त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आपली काय भूमिका आपण जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर? मी या घटनेची माहिती घेतली असता आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं, त्याच्यावर काँग्रेस पक्षानं निवेदन दिलं, अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये अंमळनेरची वेगळी ओळख आहे. साने गुरुजींच्या नावानं अंमळनेर ओळखलं जातं. त्या अंमळनेरमध्ये जर एखाद्या नागरिकाचा मृत्यू होत असेल आणि नगर परिषद त्याचा अंत्यविधी जर मानवी प्रतिष्ठेनं सन्मानानं करत नसेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारच्या आरोग्य खात्याला किंवा नगर परिषद प्रशासनाला, ग्रामविकास मंत्रालयाला ही शोभा आणणारी गोष्ट नाही. महाराष्ट्रामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये हेळसांड होते. दवाखान्यामध्ये लोकांचे जीव जात आहेत. साध्या साध्या गोष्टीसाठी, लसीकरणासाठी सुद्धा दवाखान्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीयेत. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये मोफत उपचार व्हायचे गोरगरिबावर, आता ते बंद करून त्या उपचाराच्या ठिकाणी पैसे मागायचं काम सुरू केलं. पण अशा हॉस्पिटलमध्ये, अशा नगर परिषदांमध्ये जर एखाद्या माणसाचं निधन झाल्यानंतर त्याला जर बेवारसपणे घंटा गाडीमध्ये, कचरा व्हायच्या गाडीमध्ये जर वाहतूक करत असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून अंमळनेरच्या लोकांना ही लाज आणणारी गोष्ट आहे.